जरूळ गणातील उमेदवार मनोज नळे यांनी आरोप केला की आमच्या गावात व परिसरात एकाही नळाला पाणी येत नाही. योजना फक्त कागदावरच पूर्ण झाली. आजही माझ्या भायगावमध्ये, बिलवणीमध्ये, माझ्या छोट्याशा नारळा गावामध्ये, वडजीमध्ये, तुम्ही जेवढे गावं असतील, चांडगावमध्ये असू द्या, एकही नळाला पाणी आलेलं नाही. एवढे नळ सगळे खोलून ठेवलेले आहेत. कसे? आणि कागदावर बिलं परिपूर्ण निघालेले आहेत. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सगळी वैजापूर तालुक्याची परिस्थिती, वॉटर ग्रिड योजना असू द्या किंवा जलजीवन मिशन असू द्या, ते तर केंद्राच्याच आहे. यांनी तर राज्य सरकारच्या योजनाच नाही. आणि हा जो रोड आहेत म्हणजे खंडाळा ते भायगाव, हा पण केंद्राचा आहे, हे काय राज्याचं नाही आहे. परत चांडगाव ते धोंदलगाव, तो रोड पण केंद्राचा आहे, राज्याचा नाही. परत चांडगाव ते बिलवणी, लाख ते बिलवणी, सगळ्या योजना केंद्राच्या आहेत. केंद्राच्या योजना असून यांनी 1-1 मीटर म्हणजे 4.5 मीटर मंजुरी आहे. आणि यांनी रोड केले 3-3 मीटर, 1-1 मीटर डांबर या वैजापूर तालुक्यातल्या लोकांनी खाल्लेलं आहे, लोकप्रतिनिधींनी. मग येवला तालुक्यामध्ये बाजूलाच आपला तालुका आहे. येवला तालुक्यात जर ग्रामीण भागातले रोड जर 4 मीटर 4.5 मीटर होतात, मग वैजापूर तालुक्यामध्ये 3 मीटर का होतात का? मग त्याची निकृष्ट दर्जाची जी क्वालिटी आहेत. आता तुम्हाला माहिती आहे वैजापूरचे जे 3000 कोटीचे नारळ फोडलेले आहेत, ते नारळ कोणी कोणी वाटून खाल्लेले, त्याचा प्रसाद हे पण माहिती आहे तुम्हाला. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणकार आहात. म्हणजे या भ्रष्टाचाराला कुठंतरी आळी बसली पाहिजे. कुठंतरी आमचा शिंदे सरांचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेबांची जी ओरिजिनल शिवसेना होती, तो शिवसेनेचं जर बाले किल्ला आम्हाला परत आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांसाठी न्याय. आता शेतकऱ्यांचा विषय तर खूप गंभीर आहे वैजापूरचा. शासकीय मका खरेदीचे बाजारभाव काय आहे? 2400 रुपये. आता तुम्ही सगळे शेतकरी आहे, शेतकऱ्यांना 2400 रुपये बाजारभाव मिळाला का मकाला? शेतकऱ्यांची मका काय बाजारभाव चालू आहे? 1200, 1300, 1400. आणि शासकीय मका खरेदी, शेतकऱ्यांची मका संपली, मग शासकीय मका खरेदीची नोंदणी, ती बी नोंदणी सेंटर एकच, ते बी कोणाचं? हेच व्यापाऱ्यांचं. तिथं नोंदणी कोणाची झाली? शेतकऱ्यांची नोंदणी झाली का? नाही झाली. तिथं कोणाची मका जमा केली? व्यापाऱ्यांची. काय किती मिली बघत. कांद्याचं मार्केट काय आहे? बाजारभाव, कांद्याचे बाजारभाव किती आज? 900, 800, 700. कांद्याचा खर्च किती काका एकरी? 50 ते 60 हजार. काय करायचं शेतकऱ्यांनी? खताचे भाव काय आहे? 2100 रुपयाला 10, 26 आहेत इफकोची. महादांची 2100 रुपयाला आहेत. 19 रुपयाला आहेत. गोणीमध्ये किती येतं? 50 किलो. एकरी किती गोण्या लागतात? काय परिस्थिती? न्याय कोणाला मागायचा? कोण न्याय देणार आम्हाला? म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेने ठरवलेलं आहेत आणि जनतेने आम्हाला उभं केलेलं आहे. आमची तर परिस्थिती बी नाही निवडणूक लढवायची, कारण नगरपालिकेचं वारं माहिती आहे तुम्हाला, निवडणूक कशासाठी कोणाची असते म्हणून. परंतु ह्या ग्रामीण भागातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी, 18 पगड जाती धर्मातील सर्वसामान्य माणसासाठी आम्ही मैदानात उतरलोय. शिंदे साहेबांच्या जो वारसा आहेत, शिंदे साहेबांचा, आदरणीय वाणी साहेबांचा, कैलासवासी वाणी साहेबांची जी पंचायत समिती आहे, भव्य दिव्य इमारत आणि भव्य दिव्य मार्केट वैजापूरमध्ये वाणी साहेबांचं आहेत. आणि त्यांच्या मार्केट कमिटीमध्ये, पंचायत समितीमध्ये काय चालतं तुम्हाला माहिती आहे? पंचायत समिती तर रविवारी चालू असते, 6 दिवस तर अधिकारी नसतातच. बायोमेट्रिक सिस्टीम काढून ठेवलेली आहे. बायोमेट्रिक सिस्टीम चालू आहे का पंचायत समितीची? नाही चालू. अधिकारी येतात 12च्या रेल्वेने, जातात 3च्या रेल्वेने, 3 घंटे. त्याच्यात 1 घंटा त्यांचा लंच टायमिंग असतो. 2 घंटे ते त्यांचे अलिबाबा 40 चोर आहेत त्यांना दिले जातात. मग सर्वसामान्य लोकांसाठी ती पंचायत समिती आहे का आज?